नमस्ते. आज आपण हुक लावण्याची प्रोफेशनल पद्धत बघणार आहोत. साध्या पद्धतीने हुक लावायला सर्वांनाच येतात, त्याला वेळ खूप लागतो. त्याचबरोबर हुक लावण्याच्या 3 पद्धती आहेत. आपण डायरेक्ट मशीनवरती सुद्धा लावू शकतो, त्याचबरोबर हाताने लावू शकतो. आणि दुसरी ही जी पद्धत आहे ना, ती तुम्हाला मी सांगणार आहे. तर खडूने मार्किंग करून घेतलेलं आहे 5 ठिकाणी मी. त्यानंतर एक हुक घेतला, पाहू शकता. कैचीच्या साहाय्याने तो हुकाचं जे तोंड आहे ना, ते थोडंसं ओपन करायचं आपल्याला. पाहू शकता या पद्धतीने मी 5ही हुकांचे तोंड ओपन केलेलं आहे. तर त्यानंतर मी पाहू शकता खडूने मार्किंग केलेलं आहे ना, तिथे हुक डायरेक्ट अटॅच करणार आहे. तर ही अटॅच करण्याची पद्धत आहे ना, तुम्हाला मी थोडक्यात दाखवते. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ आहे ना खूप उपयुक्त आहे आणि लवकर हुक लावले जातात. अजिबात कंटाळा येत नाही हुक लावण्यासाठी. पाहू शकता ही जी सुई घेतली आहे ना, ती आपली जी मशीनची सुई असते ना मोठी, ती वाली सुई आहे ही. पाहू शकता, तुम्हाला दिसत असेलच. तर याचं पुढचं टोक बारीक असतं आणि पाठीमागचं टोक म्हणजे जो काही भाग असतो ना तो मोठा असतो. तर ही सुई घ्यायची आपल्याला. आणि अंतर किती ठेवायचं, तर हुकाच्या मध्ये जेवढं अंतर असतं ना तेवढं अंतर ठेवायचं. तर तुम्हाला मी झूम केल्यामुळे जास्त वाटत असेल, तर एवढं अंतर ठेवायचं. तुमच्या लक्षात येईलच. कैचीने कट वगैरे करत बसायचं नाही. तर ही सुई घ्यायची आणि 2 ते 3 वेळा आपल्याला असं म्हणजे आत घालून बाहेर काढायचे आहेत. त्यामुळे त्याचे आपण जे होल केलेलं आहे ना ते थोडंसं मोठं होईल आणि त्याच्यामध्ये आपला हुक जो आहे ना तो अगदी सहज याच्यामध्ये जाईल. यासाठी हुक लावून कसा लावायचा ते पाहूया. तर जे तोंड ओपन केलेलं आहे तर तो आतल्या साईडून बघा मी पकडला आहे उलटा. या बाजूने पकडायचा, आतमध्ये टोक घालायचं त्याचं आणि त्यानंतर बाहेर काढायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे एक हुक तुम्हाला लावून दाखवला. आता दुसरा हुक लावून दाखवते. सुई घेतली मशीनची. तर पाहू शकता मोठी सुई असल्यामुळे होल पडतो लगेच, पण तरीही अजून मोठा झाला पाहिजे. कारण तुम्हाला माहीतच आहे आपल्या हुक आहे ना त्याचं टोक किती मोठं आहे. अगदी तेवढा होल पाडायला हवा. तुम्ही कैचीनं कट करत बसू नका. कारण कसं आहे, आपण अस्तरचा कपडा लावलेला असतो ना ह्या पट्टीला, हुक पट्टीला, मग कपडा फाटू शकतो आणि लवकर हुक खराब होऊ शकतो, म्हणजे लवकर निघू शकतो. त्यासाठी इथं जोडतानाची पट्टी जोडलेली आहे ती डबलची जोडलेली असावी. त्यामुळे जाड कपडा राहतो आणि त्यावेळेस हे हुक लावायला खूप सोयीस्कर पडतात. तर पहा, होल पाडलेला, त्याच्यातून टोक बाहेर काढलं. आपल्या ज्या हुकचं आहे ना ते टोक बाहेर काढलं. सहज तुम्हाला बघू शकता. होल जर मोठा असेल ना अगदी एका मिनिट पण लागत नाही, लगेच निघतं बाहेर. तर पाहू शकता 2 हुक तुम्हाला लावून दाखवले. आता तिसरासुद्धा तुम्हाला म्हणजे टोक कसं करायचं किंवा होल कसे करायचे ना हे सविस्तर दाखवते तुम्हाला. तरच तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला वाटेल की एकदा सुई घातली की लगेच त्याचं होल तयार म्हणजे मोठं होतं, असं नाही. 2 ते 4 वेळा करावं लागतं, तेव्हा कुठं होल मोठं होतं. आणि त्यानंतरच आपलं जे हुकचं तोंड आहे ना ते फक्त आतमध्ये गेलं पाहिजे. आणि पहा, या पद्धतीने मी 5ही हुक आपल्या बघू शकता जी हुकपट्टी आहे त्याला लावून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, तर हुकचं जे टोक आहे ते पॅक झालं. त्यानंतर जे खाली होल आहेत ना, छोटे 2 होल आहेत, तर ते सुद्धा पॅक करावे लागतात आपल्याला. तर त्यासाठी मी 4 पदरी धागा घेतलेला आहे. तर आता बघा, 4 पदरी धागा घेऊन त्याला छान अशी गाठ मारून घ्यायची. त्यानंतर जे होल आहेत ना ते पॅक करायचे. खूप सोपी पद्धत आहे आणि लवकर हे हुक लावून होतात. अजिबात कंटाळा येत नाही. आणि साधी सोपी पद्धत आहे ना आपण जी सगळी वापरतो त्याला थोडासा वेळ लागतो. त्यापेक्षा ही हुक लावण्याची प्रोफेशनल पद्धत तुम्ही नक्कीच यूज करा. आणि हा जर व्हिडिओ थोडासा जरी महत्त्वाचा वाटला तर इतरांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि एक तर सर्वात शेवटी आपण दोन्ही बाजूनं होल आहेत ना ते होल पॅक करून घ्यायचे. बघू शकता धाग्याच्या साहाय्याने 4 पदरी धागा घेतल्यामुळे लवकर पॅक होतात आणि लवकर आपलं काम उरकलं जातं. आणि तुम्हाला आवश्यकता असेल ना तर वरचं जे आपण तोंड ओपन केलं ना तिथे सुद्धा तुम्ही 1-2 टाके मारू शकता. तुम्हाला म्हणजे गरज वाटत असली तर. एवढी गरज नाही याला, कारण आपल्या कपड्यात आतमध्ये हुक पॅक झालेत ना, त्यामुळं कपडा जोवर फाटत नाही तोवर हे हुक फाटणार नाहीत. अगदी ब्लाऊज फाटला तर सुद्धा हे हुक निघत नाहीत, एवढी हे हुक ना पॅक होतात. तर ना सर्वात शेवटी सगळे म्हणजे 5ही हुक लावल्यानंतर त्याचं आपण जे ओपन केलेलं हुकचं तोंड आहे ना ते पुन्हा जसं होतं ना तसं प्रेस करून घ्यायचं. जसं कमी होतं, आता ओपन केल्यामुळे मोठं झालं आहे ना, म्हणजे ओपन केलेलं आहे, उघडलेलं आहे तर मोठं झालं आहे. ते आता पुन्हा पहिल्यासारखं होतं ना तसं प्रेस करून एकदम छोटं होतं ना तसं ते तोंड करून ठेवायचं आणि नंतरच कस्टमरला आपला ब्लाऊज द्यायचा आहे.